आणि आता मी जातोय ना कोर्टामध्ये तुझ्या विरोधामध्ये, मी जातोय ना तुझ्या विरोधामध्ये, आता न्यायालयामध्ये मी जातोय. आणि तू नाकोटेचं काय सांगतोयस? आता पहिल्यांदा अनिल परबची नाकोटेस केली पाहिजे की त्यांनी मर्सिडीज बिल्डरकडनं कोट्यावधी रुपये त्या प्रेम नगरच्या एसआयच्या स्कीम मध्ये घेतल्या की नाही, याची नाकोटेस ह्या दलालाकडनं झाली पाहिजे, दलाल झाली पाहिजे, पैसे खाणाऱ्याची बिल्डर काढून. आणि हे प्रकरण मी काढलंय, ही फाईल माझ्याकडे आहे. आता मी हे बोलणार आहे, फक्त योगेश कदमचीच तुला फाईल मिळतात का रे अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये? याचा अर्थ काय समजत नाही लोकांना का? सगळं कळतंय. आणि म्हणून मी संशय निर्माण केलेला आहे. या बाबतीमध्ये जी नाकोटीस आहे ती पण अनिल परबची केली पाहिजे, अनिल परबची केली पाहिजे. किती पैसे त्यांनी मराठी माणसाला या मुंबईतून बाहेर काढण्यासाठी बिल्डरची सुपारी घेऊन किती पैसे घेतले, त्याची नाकोटीची अनिल परबची झाली पाहिजे. उद्धव ठाकरेच्या ऐवजी हा खोटा येऊन का बोलतोय, ह्याची नाकोटीस झाली पाहिजे. त्यांनी म्हटलंय की मेलेल्या माणसाचे ठसे घेऊन त्याचा उपयोग काय असतो, तर तुला माहिती ना, मी कसं सांगू? पण ज्यावेळेला उद्धवजीला मी पुन्हा सांगतो शपथेवर, ज्यावेळेला उद्धवजीला मी म्हटलं उद्धव साहेब आपण साहेबांचे पायाचे ठसे घेऊन ठेवले पाहिजेत, ते आम्हाला पूजनीय आहेत, नाही रामदास भाई मी त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले, हे उद्धवजींचे शब्द आहेत. आणि म्हणून म्हटलं आमच्या दोघांची नाकोटीस व्हावी. त्यावेळेला तो गदड्या, खोटारड्या, भाडखाव, तेव्हा तू ते नव्हतास ना, आम्ही दोघेच होतो ना त्यावेळेला मातोश्रीमध्ये, तू काय सांगू शकतोस? आणि मी म्हणून म्हटलं मी दोघांची नाकोटीस झाली पाहिजे आमची. तुझा काय संबंध यामध्ये? तू कोण आहेस? तू काय मातोश्रीचा मालक झालास का तू? का तुला निम्मा हिस्सा दिलाय उद्धव ठाकरेंनी? तर या बाबतीत देखील खुलासा होणं आवश्यक आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.